हॅलो, गुड मॉर्निंग. कसं आहात? छान ना? मस्त. मी पण एकदम छान आहे. आज तुम्हाला जंगल का शेर बनो म्हणून सांगणार आहे. जंगलच का, झू मधला का नाही? अहो, झू मधला वाघ, सिंह काही असू देत, बनायला आवडेल तुम्हाला का जंगलातला सिंह बनायला आवडेल? हे बघा, तुम्हाला दोघांचंही सांगते मी. झू मध्ये ठेवतात ते वाघाला किंवा सिंहाला, कोणालाही वेळचे वेळी अन्न, पाणी, काही गरज पडली की औषध सगळं मिळते. त्याला पाऊस लागत नाही, त्याला थंडी वाजत नाही, सगळ्यात प्रोटेक्शन आहे. पण जंगलातले वाघाला अन्न मिळवायला पाहिजे, ते स्वतःची स्वतः शिकार करायला पाहिजे. मिळालं की मिळालं, नाही ते उपाशी सुद्धा राहावं लागेल. पाऊस पडेल, थंडी वाजेल, ऊन असेल, त्याला स्वतःचं रक्षण करायला लागेल. मग आपण काय बनायचं? तुम्हाला काय आवडेल? विचार करा ना जरा. मला तर वाटते तुम्हाला सगळ्यांना जंगल मधला वाघ बनायला आवडेल. हे बघा, आपले सर्वांचे ड्रीम्स असतात, काही ना काही प्रत्येकाला स्वप्न असतात. आता काय म्हणायचं आपण, ती फक्त माझी स्वप्न नाहीये, तर माझं प्लॅन आहे. म्हणून आपण तर प्लॅन पूर्णत्वाकडे न्यायचं. आता प्लॅन पूर्णत्वाकडे न्यायचं म्हणजे काय? सपोज तुमचा बिझनेस आहे, तुम्ही ठरवलात ह्या महिन्यात मला 50,000चं टार्गेट पूर्ण करायचं आहे. ओके, त्याच्यासाठी प्रयत्न केला तुम्ही, वेगवेगळे रिप्रेझेंटेटिव्स नेमले, अमुक केला, साध्य केला. व्हेरी गुड. मग तेवढं केल्यावर तुम्ही काय करायला पाहिजे माहितीये का? नो डाऊट तुम्हाला 50,000हून लाखाला जायला पाहिजे. पण तुमचे फॉलोवर्सांना, बाकीचे लोकांना 50,000चं टार्गेट कसं पूर्ण करायचं हे शिकवा ना तुम्ही. तर शिकवलात का नाही, तुम्ही लगेच लाखाचं करू शकता. जेव्हा तुम्ही लाखाचं टार्गेट पूर्ण करता, तेव्हा बाकीच्यांना शिकवा तुम्ही तर कसं करता. नॅचरली तुम्ही आणि मोठं 10 लाखाचं तेव्हा पूर्ण करू शकता. म्हणजे मला काय म्हणायचं आहे इथे, जे काही आपण आत्मसात करतो ती गोष्ट आपण दुसऱ्याला शिकवायला पाहिजे. म्हणून पूर्वी पण म्हणतात बघा, आपण अभ्यास करायला, तुम्ही 10 वेळा अभ्यास केलेला तुम्ही एकदा शिकवलात का नाही, तर तुम्हाला पाठ होऊन जाते. त्यामुळे कुठली चांगली गोष्ट आपल्याला येत असली की ती आपण दुसऱ्याला द्यायला शिकायला पाहिजे, दुसऱ्याला शिकवायचं. ओके, माझ्याकडे हे गुण आहेत ना, हे मी दुसऱ्याला देऊ करायचे. पण आपण कित्येक वेळा काय करतो, आपल्याकडे जे चांगले गुण आहेत का नाही ते लपवून ठेवतो आणि दुसऱ्याचं मात्र काढून घ्यायला प्रयत्न करतो. एवढंच का,
दुसऱ्यांना करू नये, त्यानं वर येऊ नये म्हणून प्रयत्न सुद्धा करणारे आहेत. अहो, मोठ्यांचं नाही, लहानांचं सांगते मी. 10वीत असतानाची घडलेली गोष्ट सांगते, म्हणजे आयुष्यात कसं असते. माझा मुलगा 10वीत होता. त्याचा एक मित्र होता, म्हणजे वर्गातला मुलगा, अभ्यासात हुशार होता तो. पण तो मित्र मात्र काय करायचा माहितीये का, रात्रभर बसून अभ्यास करायचा आणि दिवसा तो बाकीचे मित्रांकडे जायचा आणि टाइमपास करायचा, जेणेकरून त्या मुलांनी अभ्यास करू नये म्हणून. सगळ्यांना काही रात्र जागून अभ्यास करायला जमत नाही. तो फिजिकली पण स्ट्रॉंग होता, मेंटली पण स्ट्रॉंग होता. त्यामुळे तो बाकी सगळ्यांना दिवसभर डिस्टर्ब करायचा, जवळचे मित्रांना, काही 2-3 होते त्यांना, आणि रात्री मात्र आपण एकटा बसून अभ्यास करायचा. म्हणजे ही वृत्ती, ही माइंडसेट ही चांगली नाही. आपण शेर बनूया, हरकत नाही, पण बाकीच्यांना पण आपण शेर बनवायला शिकवायला पाहिजे, हे महत्वाचं. आपण चांगलं पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवूया. एट द सेम टाइम आपण बाकीच्यांना पण पॉझिटिव्ह बनवूया. हेतनं काय होते, हेतनं आपलं चांगलंच होणार आहे, लक्षात ठेवा. हेतनं आपलं काही वाईट होणार नाहीये. एक म्हण आहे, जे काही आपण लोकाला देतो तर आपलं बनते, आणि आपल्याला मला म्हणून मी ठेवते तर लोकाला जाते. त्यामुळे आपण देणारे हात पण व्हायला पाहिजे. देणं म्हणजे मी काही फक्त पैसे म्हणत नाहीये. जे काही ज्ञान तुमच्याकडे आहे तर तुम्ही दुसऱ्याला द्यायला शिकवायला पाहिजे. इवन गृहिणी असाल तरी तुम्ही उत्तम पुरणपोळ्या बनवत असाल, तुम्ही उत्तम प्रकारे काही डोसे बनवत असाल किंवा आणि काही बनवत असाल, ती ट्रिक बाकीचं नाही सांगायला पाहिजे. विचारलं तर सांगा, न विचारता सांगू नका. कोणी विचारलं तरी, काही लोक काय म्हणतात, विचारलं नाही ग, हा ते असं असं तू करतेस तसं मी करते. असं काही लोकांना वाटते ह्या छोट्या छोट्या ट्रिक आपण सांगू नये. असं करू नका कधी. दिलेले ना आपलं वाढत जाते. त्यामुळे कुठलीही गोष्ट जी मला येते ती बाकीच्यांना द्यायला शिकायला पाहिजे, तरच माझ्याकडे ती वाढत जाईल. आपण आयुष्यात काय करतो, आपण सगळ्या गोष्टी मला 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 म्हणून माझ्याकडे ओढत जातो. विचार करा ना एक दिवस, ह्या जगात कोण कायमचं आहे? किती मोठे लेखक असतील, फिल्म स्टार्स असतील, पॉलिटिशियन असतील, कोणी, सर्व काही आपण इथलं इथे सोडून जात असतो. मग कशाला काय दुसरेवर आपण जलसी करायची, निंदा करायची, खाली खेचायचं, नको ना. होत असलं तर आपण त्यांनाही वर खेचूया, नसेल तर एटलिस्ट खाली खेचायचं तरी प्रयत्न करायला नको. ही आपली माइंडसेट असायला पाहिजे. आणि आपण मनानं बदललो की जग पण बदलत जाते. तुम्हालाच वाटेल माझ्या आजूबाजूला सगळीच चांगली माणसं आहेत, सगळं माझं चांगलं अपेक्षा करतात. आपोआप आपल्याला ह्या गोष्टी जाणवतात. प्रयत्न करून तर बघूया ना. तुम्हाला ह्याविषयी काही बोलायचं असलं ते नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा.
ह्याच्याशिवाय तुमचे कुठलेही विषय इथे मांडावेसे वाटतात तुम्हाला, तर ते पण मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. आपण लगेच ते पण घेत जाऊया. अच्छा, हे वेगळं.